रमेश तवडकर जो गोयचो खेळा मंत्री आसा, आरटीआयचे पुराय आरटीआय रिप्लायचे तेंचे रिप्लाय आसा, इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल म्हणजे कितें? ह्या कार्यक्रमाक हे जे कॉन्ट्रॅक्ट दिले त्याच्या पयली अप्रुव्हल कसलेच कित्याक तुमचे कडेन ना? फायनान्शियल अप्रुव्हल ना, तुका ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल ना, कसलोच अप्रुव्हल नासतना तुम्ही सरकार म्हणून एक मंत्री म्हणून एक खेळा डिपार्टमेंट म्हणून तुम्ही खंयची आयोजित कार्यक्रम कसो खंयच्या आधारार तुम्ही करूंक शकता त्याचो उत्तर रमेश तवडकराक दिवचे पडटलें, कित्याक तेणी रिप्लाय केला. आम्ही आरटीआय घेतलेली, आम्ही कसले उलयना, आरटीआय घेतली, ती आरटीआय तुमकां दाखयल्या, तुमकां शेअर केल्या. बिलां दिवंक ना बरोबर आहा, बिलां तुमची जावचीच ना, कित्याक वाटे अजून सारखे जावंक ना म्हणून ती बिलां अजून पावूंक ना, आमकां कळटा तुमचे वाटे ते सारखे जावपाचे आसा. आम्ही अटेंडन्स मागलेलो, प्रत्येक सेंटराचेर अटेंडन्स घेतलो, तो अटेंडन्स कित्याक दिवंक ना? तुम्ही एस्टिमेट कित्याक करूंक ना? फाटले 12 महिने तुमचे कडेन आसले, तुम्ही त्या कामाचो एस्टिमेट कित्याक करूंक ना? हेड वायज बाबा त्या वस्तूंक कितले पैसे लागतले तुमचो एस्टिमेट तुमचे कडेन कित्याक नासलो? तुमचे कडेन ह्या कार्यावळीचो बजेट कित्याक नासलो हे गोंयच्या मंत्र्याक सांगचे पडटले. ह्या मंत्र्यान उलयता आसतना म्हटले की उलयता आसतना कितें तरी सभ्यता आसूंक जाय. आता ही सभ्यता तुमकां आसा? कसली सभ्यता आसूंक जाय? प्रश्न विचारप ही सभ्यता? तुम्ही उत्तरां दिनात तेन्ना आमी आवाज वाडयतात ती कितें सभ्यता जायना? आम्ही जे प्रश्न केले ते गोंयच्या लोकां खातीर प्रश्न केले. आमचो स्पष्ट आरोप आसा की ह्या सरकारान 4 कोटी ह्या कार्यक्रमात खावपाचे येवजिल्ले, जेका आम्ही ब्रेक घेतला. आमकां जी म्हायती मेळ्ळी तेचो 4 कोटीच्या वयर हेचो हो फुडाव करपाचे आसले आनी त्याच खातीर आमी गेल्ले थंय. आनी आयज आमी तांकां ब्रेक घेतला. गोंयच्या जनतेचो पयसो, गोंयच्या टॅक्स पेयरांचो पयसो आमी वाटयलो आसा. तेणे उलयता आसतना म्हटले की बाजार हो बाजार असलो, कांयच कोणाक कळनासले. बाजार हो तुम्ही करतात. बाजार हो खऱ्या अर्थान हे काम दिता आसतना जावपाक जाय आसलो. जेन्ना कोणी सादो मनीस बाजारात वयता थंय देवाण घेवाण जाता, थंयसर वांटपाण करतात. तुम्ही ह्या प्रकरणात वांटपाण बी काय ना, जो कॉन्ट्रॅक्टर एजन्सी सांगतले तितले पयशे दिवपाक तुम्ही रेडी जाय. सो हे काम जे आसा ते काम तुम्ही एकाच एजन्सीक कित्याक दिला? गोंयच्या जनतेक सांगा. आमकां सांगिनात, गोंयच्या जनतेक सांगा खंयच्या आधाराचेर खंयच्या कायद्याचेर तुम्ही हे एकट्याकूच दिले. ही कसली एमर्जन्सी आसली हे काम दिवपाक? जेन्ना तुमकां 12 महिने टायम आसलो प्रिपेअर करपाक, एस्टिमेट करपाक, तुमचो बजेट मांडपाक, ही सगळी तयारी करपाक तुमचे कडेन 12 वर्सां आसता. तो म्हणटा आपणाक मंत्री जाल्यार थोडोच टेप जाला. हांगा तूं केन्ना मंत्री जाल्यार तेचो प्रश्न ना. हांगा सरकार तुमचें आसा. आमचो प्रश्न सिस्टमीक, आमचो प्रश्न सरकाराक. तू मंत्री केन्ना जालो आणि तुका ते फाटल्या वर्सा ते खबर ना जाल्यार तू खंयच्या राज्यात रावता? हो स्पीकर आसतना हेणी 10th शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशनाचो हेणी मिसयूज केला. आणि जे आमदार काँग्रेसीचे आमदार आसा त्या आमदाराची चोरी करपाक होच रमेश तवडकर वाटेकार जाल्लो. 10th शेड्यूल ऑफ कॉन्स्टिट्यूशन ह्या कायद्याचो मिसयूज करपी होच मंत्री. आणि आयज मंत्री जाल्या उपरांत परत एकदा हे नॉमिनेशन प्रक्रिया कॉन्ट्रॅक्ट दिवपाचे ऑन बेसिस ऑफ नॉमिनेशन ह्या कायद्याचो मिसयूज करपी परत एकदा होच मंत्री जावन आसा. सो ह्या मंत्र्यान गोंयच्या जनतेक सांगचे पडटले की तुम्ही कांयच प्रक्रिया फॉलो करिनासतना, कसलोच तुमचे कडेन आजून डॉक्युमेंट नासतना तुम्ही हे सरकार आणि तुमचे हे युथ व्यवहार आणि खेळा खाते तुम्ही चलयता कशे? आमचे तुम्ही आरोप करता आसतना स्वता कडेन पळोवपाची गरज आसा. आमकां बाजार म्हणप, आमकां असभ्य म्हणप, तुम्ही कितले सभ्य आसा, तुमची सभ्यता वचत त्या खात्यांनी, वचत त्या वावरान तुमची सभ्यता ही गोंयच्या लोकांनी पळयल्ली आसा. तुम्ही जो आयज बाजार चलयला, चोरयेचो बाजार, लुटपाचो बाजार, गोंयभर तुम्ही वचत त्या खात्यांनी जो प्रचंड गैरव्यवहार, प्रचंड भ्रष्टाचार तुम्ही चलयला, तो आयज तुमचो बाजार, ती तुमची असभ्यता, ती तुमची लूट आयज गोंयची जनता पळयता. आज परत एकदा विचारता, हे जे तुमचे कार्यक्रम तुम्ही केला तेन्ना हो मंत्री सांगता की अजून पासून एकूय पैसो दिवंक ना. हांव एकूच विचारता की हो जो प्रोग्राम जालो तो कोण तरी स्पॉन्सर करतलो काय? हो मंत्री स्पॉन्सर करपाचो आसा त्या खातीर तो इतलो हितून उलयता. हे कित्याक आरोप करता आमी अजून पयशेच दिवंक ना? जर गोंय राज्याचो स्पोर्ट्स मिनिस्टर ह्या पुराय कार्यक्रमाची स्पॉन्सरशीप स्वता दिता, जावं स्वता हाडटा खंयची, आमच्या तिजोरीची गोंयच्या तिजोरीचे पयशे जर मोडिना जाल्यार हेच्या फुडें आमी प्रश्न करिना. आमी वयल्यान माफी मागता, तुमची माफी मागता. येवन त्या डिपार्टमेंटान येवन आमी माफी मागता की आमचे चुकले. जर तुम्ही ह्या सगळ्या कार्यक्रमाची स्पॉन्सरशीप हाडून दितात आणि गोंयकारांचो हो पयसो वाटयता, की तुम्ही नॉमिनेशन करताना एकच एजन्सी कशे दिवंक शकता? खंयच्या आधाराचेर? हे काम करपाक आनी खंयच्यो एजन्सी नासल्यो गोंयांत ना? एम्पॅनल्ड एजन्सी आनी खंयची एकूच एजन्सी आसा?
ती तुम्ही कित्याक दिली हे आमकां कळपाक जाय.